कथा सांगणारा पोरगा. अरे रस्ता बघ कसा आहे हा. काल आम्हाला एक फोन आला की दत्तगुरूची पेंटिंग करायला या. तर कुठे आणि काय पेंटिंग काहीच माहिती नाही. नंतर समजलं की भाईंदरला डोंगरी आहे, तिकडे दत्तगुरूंचं मंदिर आहे खूप जुनं, तिकडे पेंटिंग करायचे. कशावर पेंटिंग करायचे, काय पेंटिंग करायचे काहीच माहिती नाही. आम्ही चाललो आहे. भाईंदरमध्ये आहे हे गाव, एकदम डोंगरात. तिकडे स्वयंभू दत्तगुरू आहे असं म्हणतात. आता जाऊन बघितल्यावर समजेल नक्की काय आहे. तू काय घडी म्याव करू नको, खास नाही पिस नाही काय नाही, माझ्या डोकं फिरलेस तू. फोनवर आम्हाला समजलं की मी नैना म्हात्रे बोलते. तर नैना म्हात्रे कोण, तर भाईंदरमधली मुर्द्या गावाची नगरसेविका नैना म्हात्रे यांनी आम्हाला पेंटिंग करायला बोलवलं आहे. नैना म्हात्रे ह्यांना मांजरी कुत्र्यांचे खूप शौक, त्याच्यामुळे ते मांजरी भरपूर सारे इथे मांजरी आहेत आणि मांजरींना ते रोज मच्छी आणि जेवण देतात संध्याकाळी. शांत अशी जागा, खूप प्रसन्न वाटते. मला आधी वाटलं की दत्तगुरूंची मूर्ती आहे मार्बलमध्ये किंवा स्वयंभू अशी. नंतर असं समजलं की हा स्टोन आहे, दगड आहे, बेसॉल्ट, आणि त्याच्यावर ऑलरेडी पेंटिंग केलेली आहे एक्रेलिकने आणि त्याची पापडी निघाली आहे. त्याच्यामुळेच आम्हाला ती एवढी घाई करून बोलवते की पेंटिंग करायला या. आलो, बघितलं तर दत्तगुरूंची पेंटिंग केली होती. ती बोलली मला अजिबात आवडली नाही आहे. आम्ही लगेच त्याच्यावर एक लिक्विड मारून ते कलर काढायला सुरुवात केली. कलर न काढता एकावर एक कलरचे थर चढून खूप सारे थर झालेले आणि त्याच्यामुळे रोज ह्या देवाची आंघोळ केली जाते. त्याच्यामुळे ती ओलं होऊन त्याची सगळी पापडी निघायला लागली. आजच्या दिवशी फक्त आम्ही हे कलर काढायचं काम केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही जरा लेट आलो आहेत आमची सगळी कामं आटपून आणि इथे आम्ही भरायला लावले ती पुट्टी, प्लास्टिकवाली पुट्टी लावून आम्ही आता चाललो आहेत घरी, कारण की सुकायला वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर आम्ही करणार आहे त्याच्यावर पेंटिंग. दगडावर पेंटिंग करण्याचा आमचा पहिलाच अनुभव आहे. बघूया पुढे जाऊन कसं होते. कसा बसलाय सुकते वाट बघत. मुंबईमधल्या भाईंदरसारख्या शहरामध्ये एवढं शांततेमधलं मंदिर खरंच खूप भारी वाटते. आज तिसऱ्या दिवशी आम्ही आले आणि तरी पण आमचं ते पुट्टी सुकली नाही आहे. त्याच्यावर थोडा पुन्हा पातळ लेअर लावून सुकल्यानंतर कामाला सुरुवात. यांचं हे रोजचंच काम, मच्छी द्यायचं काम. मध्ये जे दत्ताचं म्हणजे दगडाच्या रूपामध्ये एक दत्तगुरू प्रकट झालेलं आहे इथे बऱ्याच वर्षापूर्वी. इथे खूप जुनं मंदिर आहे आणि त्या दगडावर दत्तगुरूचे पेंटिंग करायचं आहे आम्हाला. म्हणजे 3 ब्रह्मा विष्णू महेश असे 3 मुखी दत्त काढायचे आहेत. तर त्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी पेंटिंग केलेलं आहे. तर ते कलर्स काढायचं काम आणि त्याच्यानंतर साफ करणं आणि मग त्याच्यावर पुट्टी लावणं आणि अशी बरीच प्रोसेस होती. त्याच्यामध्ये आमचा 1 दिवस गेला आणि आम्ही आता पेंटिंग करायला सुरुवात केली आहे. तर त्याच्यावर पहिलं ड्रॉइंग करून घेतो आणि दगडाचा आकार प्लेन नाही आहे, ओबड-दोबड आहे. त्याच्यामुळे करायला थोडं आमच्यासाठी कठीण आहे. कठीण नाही म्हणू शकत, पण तरी आम्ही प्रयत्न करणार आहे. बघूया आता कशी होते ही पेंटिंग.
आणि मेन म्हणजे त्यांना लवकरात लवकर पूर्ण करून पाहिजे, कारण की त्यांच्या या देवाची जत्रा येते. तर शांत असं वातावरणामधलं मंदिर भारी वाटते. इकडे आजूबाजूला चांगलं वातावरण आहे. तर तुम्ही जर इकडे आलात कधी या मंदिरामध्ये तर या भाईंदरमध्ये या मंदिरात नक्की या. भाईंदर वेस्टला हे मंदिर आहे आणि तिथे दत्ताचं हे मंदिर आणि आमची पेंटिंगसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर बघूया आता हळूहळू कशी होते पेंटिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुंदर, खरंच खूप मस्त. कलरला सुरुवात. अख्खं दत्तगुरू नाही दाखवायचं, मला तोंड दे पाहिजे. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ. फर्स्ट फिलिंग करता करता मला संध्याकाळ झाले आणि हे करून आता मी चाललेत घरी. घरी गेल्यावर आम्हाला फोन आला की पेंटिंग खूप खाली झाली आहे, तुम्हाला वरती घ्यायला लागेल. त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट फिलिंग केलेलं ते घालवून पटकन टाईम वेस्ट न करता हा चेहरा वरती घेतला आणि कालचं काम गेलं आमचं आणि आज नव्याने सुरुवात करायला घेतली आहे आम्ही. काय परत कॉफी कॉफी नाही आज एकादशी म्हणून देवाला कोणत्याही देवाची किंवा कोणत्याही मंदिरात किंवा चर्चमध्ये पेंटिंग करायला आल्यावर एक वेगळी फिलिंग असते, कारण की देवाचं तिकडे एक शक्ती असते, एक स्थान असते, सगळ्या लोकांची श्रद्धा असते. त्याच्यामुळे खूप जड जातं पेंटिंग करायला. देवाच्या इच्छेनुसार ही पेंटिंग होत असते आणि दत्तगुरूंची इच्छा असेल की आमच्याकडून ही पेंटिंग करून घ्यायची, कारण की इथे बरेच सारे आर्टिस्ट पेंटिंग करून गेले पण नैनाताईंना काय आवडली नाही आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही करा ही पेंटिंग आणि बऱ्याच आर्टिस्टने आम्हाला सांगितलं की नैनाताई खूप डेंजर आहेत, त्यांना पेंटिंग आवडणं खूप कठीण आहे, त्यांना लवकर काय आवडत नाही आहे. तर असं काय नाही आहे की त्या खूप कोमल आहेत. जरी त्या बोलत असतील सगळ्यांना ओरडून पण त्या आतून खूप कोमल आहेत आणि चांगल्या आहेत मनाने. तर आम्ही मन लावून करतो आहे पेंटिंग आणि दत्तगुरूही आमच्याकडनं चांगलं काम करून घेते. त्याच्यामुळे आमच्या मनात असं आहे की नक्कीच त्यांना ही पेंटिंग आवडेल. तर त्या येतात बघायला, मध्ये मध्ये बोलतात की माझा देव खूप छान दिसते, आत्ता माझा दत्तगुरू जाम भारी दिसते. तर मन लावून कोणतेही काम केलं तर पूर्ण नक्कीच होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी.